राज्याचे पणन व राष्ट्र शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते एबी फाउंडेशन द्वारे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। तसेच त्यानंतर जयकुमार रावल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। दरम्यान जयकुमार रावल यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासनामार्फत निघालेल्या आदेशाबाबत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी खुलासा केला असून प्रत्येक तालुका बाजार समिती असे आव्हान आम्ही केले असून प्रत्येक तालुका बाजार समिती ही योजना कंपल्सरी योजना नसून काही तालुक्यांमध्ये प्रयत्न करून देखील मार्केट कमिटी तयार होऊ शकली नाही। अशा तालुक्यांमध्ये मार्केट कमिटी तयार करायची आहे। ज्या जिल्ह्यात मार्केट कमिटी व्यवस्थित सुरू असेल त्या ठिकाणी आग्रह नसून जिथे आवश्यकता असेल तिथे मार्केट कमिटी होईल अशी माहिती आणि खुलासा पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे। महायुती सरकारने 5000 नवीन बसेस तयार करण्याचा संकल्प केला असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागातील आगाराला 5 बसेस उपलब्ध होणार आहेत। 15 वर्ष जुनी तथा नादुरुस्त झालेल्या बस स्क्रॅप मध्ये देखील काढल्या जाणार असून पुढील काही दिवसातच नवीन बसेस विविध बस आगारात उपलब्ध झालेल्या असतील अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। एसटी संदर्भात स्टेट ट्रान्सपोर्टनी एक मोठी भूमिका घेतली। आमच्या या महायुती सरकारने 5000 नवीन अद्ययावत असे बसेस खरेदी करण्याचा संकल्प केलेला। प्रत्येक आगाराला 5 बसचा पहिला खेप ही सुरू झाली। मागच्या काळामध्ये ढोंडाईच्याला मी त्याचं लोकार्पण केलं, शिंदखेड्याला केलं, धुळ्याला देखील ते झालंच असेल। नवीन एसट्या इथे टप्प्याटप्प्याने येतात तेही आम्ही मागू आणि जुन्या महाराष्ट्रभर ज्या जुने वाहन आहेत त्यांना 20 वर्षाच्या जुने किंवा 15 वर्षाच्या जुने टप्प्याटप्प्याने त्यांना स्क्रॅप करण्यासंदर्भातलं एक भूमिका ही महाराष्ट्र सरकारने घेतली। त्याच्या माध्यमातून पोल्युशन खूप होतं आणि म्हणून त्यांना स्क्रॅप करून त्या स्क्रॅपची व्यवस्थेमधनं त्या डिसमेंटल करण्याचं काम हे होणारे एसटी महामंडळाने सुद्धा मोठ्या वेगाने याला सुरुवात केली। येणाऱ्या काळामध्ये शेवटी 5000 एसट्या एका आज सांगितलं उद्या निर्माण होतील असं नाही, परंतु टप्प्याटप्प्याने आपण बघणार की वर्ष दीड वर्षामध्ये जुन्या सगळ्या एसट्या या रद्द करून किंवा या निर्लेखित करून नवीन या एसट्या आणण्याचं काम आम्ही करतोय। प्रोटोकॉल विभागामध्ये जुन्या ज्या गाड्या होत्या त्यांना देखील निर्लेखित करून त्यांना विल्हेवाट करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने ठरवले। आपण उत्पन्न बाजार समितीच्या तो अध्यादेश निघालेला आहे, काय म्हणाल त्या संदर्भात? एक मोठा मला आपल्याला वाटतं खुलासा करणं गरजेचं आहे। या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका प्रत्येक तालुका एक बाजार समिती अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलंय। पण याच्यामधला थोडासा गैरसमज होतोय। काल मला 2-3 मंत्र्यांचे फोन सुद्धा आले आणि म्हणून मीडियाद्वारे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की प्रत्येक तालुका बाजार समिती ही योजना ही काही कंपल्सरी योजना नाही। काही तालुक्यामध्ये इच्छा असून आदिवासी तालुके असतील, कोकणातले काही तालुके असतील की प्रयत्न करून मार्केट कमिटी तिथे निर्माण होऊ शकली नाही, तशा तालुक्यांना मार्केट कमिटी निर्माण करायची आहे। ज्या तालुक्यामध्ये 2-2, 3-3 तालुके मिळून किंवा जिल्हा मिळून एक मार्केट कमिटी व्यवस्थित उत्तम चालू असेल तिथे आग्रह नाहीये आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून खुलासा करायचा आहे की प्रत्येक तालुक्याला एक कृषी उत्पन्न बाजार समिती हे काही कंपल्सरी किंवा हे अशा प्रकारचं धोरण नाहीये। तर त्याच्या माध्यमातून एक आपल्याला जिथे आवश्यकता असेल तिथे मार्केट कमिटी होईल असा आग्रह किंवा फोर्स नाही आणि म्हणून त्या माध्यमातला गैरसमज कोणी करू नये। जिथे आवश्यकता असेल तिथेच नवीन मार्केट कमिटी होणार, जिथे फिजिबल नसणार तिथे मार्केट कमिटी होणार नाही। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे।